तर मुलांना आपले जे 16वं प्रकरण होतं पृष्ठफळ व घनफळ हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे। आता आपण त्याच्यावर थोडक्यात सराव घेणार आहोत आणि सरावाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आपल्याला हे प्रकरण कितपत समजलेलं आहे। तर बघा मुलांना त्याचा सराव जो आहे तो आता आपण इथे घेत आहोत आणि इथे आपल्याला विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला इथे द्यायचं आहे। तर पहा मुलांना इथे जो आपला पहिला प्रश्न आहे तो असा आहे की घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय। तर आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे। पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 6l वर्ग आणि दुसरा आहे 6l। बघा आपण घनाचे एकूण पृष्ठफळ हे अभ्यासलेलं होतं, मग काय येणार आहे सांगा बघा मुलांनो। अगदी बरोबर 6l वर्ग हे आपलं योग्य आन्सर आहे। बघा घनाचे एकूण पृष्ठफळ किती आहे, तर घनाचे एकूण पृष्ठफळ हे आहे 6l वर्ग। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की इष्टिकाचिती घन आणि वृत्तचिती हे त्रिमितीय आकार म्हणजेच डॅश। आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे बघा घनाकृती आणि चौरसाकृती। मग सांगा पहा मुलांनो योग्य ऑप्शन आपलं कुठलं असणार आहे। अगदी बरोबर ते असणार आहे घनाकृती। म्हणजेच इष्टिकाचिती घन आणि वृत्तचिती हे त्रिमितीय आकार म्हणजेच काय आहे, तर घनाकृती आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की घनाची बाजू सेंटीमीटर या एककात असेल तर त्याच्या घनफळाचे फरक एकक डॅश या एककात असेल तर ते कुठल्या एककात असणार आहे। ते घन एककात असणार आहे की घन सेंटीमीटर एककात असणार आहे, सांगा पाहू योग्य ऑप्शन कुठला असणार आहे। अगदी बरोबर कशामध्ये, तर घन सेंटीमीटर या एककात असणार आहे। काय बघा घनाची बाजू सेंटीमीटर या एककात असेल तर त्याच्या घनफळाचे एकक हे कशामध्ये असणार आहे, तर घन सेंटीमीटर या एककामध्ये असणार आहेत। आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत। तर आपला चौथा प्रश्न आहे इष्टिकाचितीचे घनफळ आपल्याला विचारलेले आहे। काय आहे इष्टिकाचितीचे घनफळ, तर बघा l अधिक b अधिक h हे आहे आपलं फर्स्ट ऑप्शन आणि आपल्या सेकंड ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की LBH। मग इष्टिकाचितीचे आपल्याला इथे घनफळ विचारलेलं आहे, ते काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 येणार आहे की 2 येणार आहे। अगदी बरोबर ऑप्शन नंबर 2 म्हणजेच आपल्याला विचारलेलं आहे की इष्टिकाचितीचे जे घनफळ आहे ते आहे LBH। हे काय आहे, इष्टिकाचितीचे घनफळ आहे। पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे इष्टिकाचितीचे पृष्ठफळ। आपल्याला इथे इष्टिकाचितीचे पृष्ठफळ विचारलेले आहे आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दोन ऑप्शन इथे दिलेले आहे। पहिला आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH कंस पूर्ण आणि आपला जो दुसरा ऑप्शन आहे तो आहे 2 कंसामध्ये L अधिक B गुणिले B अधिक H गुणिले L अधिक H आणि कंस पूर्ण। मग आपल्याला जे विचारलेलं आहे की इष्टिकाचितीचे पृष्ठफळ हे कुठले असणार आहे, ते ऑप्शन नंबर 1 असणार आहे की 2 असणार आहे। अगदी बरोबर ते काय असणार आहे, तर ऑप्शन नंबर 2। म्हणजेच काय, तर इष्टिकाचितीचे जे पृष्ठफळ आहे ते आहे 2 कंसामध्ये LB अधिक BH अधिक LH। हे काय आहे, तर इष्टिकाचितीचे पृष्ठफळ आहे। आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की घनाचे घनफळ। आता आपल्याला घनाचे घनफळ विचारलेले आहे, ते काय आहे, L घन आहे की L वर्ग आहे। घनफळ घनामध्येच काय येतं, तर 3 हा घातांक येतो। म्हणजेच इथे घनाचे घनफळ हे काय येणार आहे, तो Lचा तिसरा घातांक येणार आहे की Lचा दुसरा घातांक म्हणजेच वर्ग येणार आहे। सांगा बघा मुलांना योग्य ऑप्शन काय आहे। अगदी बरोबर Lचा काय येणार आहे, घन हा येणार आहे। म्हणजेच घनाचे घनफळ काय आहे, तर घनाचे घनफळ आहे Lचा घन। हे आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपला आहे 7वा प्रश्न। तो आपण घेणार आहोत की वृत्तचितीचा तळ डॅश असतो। वृत्तचितीचा जो तळ आहे तो काय असतो, ऑप्शन आपल्याला दिलेले आहे आणि त्या ऑप्शनमधून आपल्याला योग्य ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। बघा तो वर्तुळाकार असतो की चौरस असतो। आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, नीट प्रश्न जर आपण इथे रीड केला तर आपल्याला काय मिळतं, योग्य आन्सर मिळतं। बघा वृत्तचितीचे जे तळ आहे ते वर्तुळाकार असते की चौरस आकार असते। आकार त्याचा कसा असतो सांगा, आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे। अगदी बरोबर ते काय असतं, तर वर्तुळाकार असं असतं। म्हणून बघा वृत्तचितीचे तळ वर्तुळाकार असा असतो। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे
तो आपण इथे घेणार आहोत की वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आपल्याला विचारलेले आहे. कशाचे? वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. त्याच्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे पाय आर एच. काय आहे आपला फर्स्ट ऑप्शन? पाय आर एच. आणि जो आपला दुसरा ऑप्शन आहे तो आहे 2 पाय आर एच. मग योग्य ऑप्शन आपलं काय असणार आहे बघा. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आपल्याला विचारलेलं आहे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ ते ऑप्शन नंबर 1 असणार आहे की 2 असणार आहे? सांगा पाहू आपलं योग्य ऑप्शन काय आहे. अगदी बरोबर, ते आहे 2 पाय आर एच. हे काय आहे तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आपल्याला विचारलेले होते आणि ते आहे 2 पाय आर एच. हे आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत की वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला विचारलेले आहे. वृत्तचितीचे एकूण जे पृष्ठफळ आहे ते त्यासाठी आपल्याला 2 इथे ऑप्शन दिलेला आहे. पहिलं आहे 2 पाय आर कंसामध्ये एच अधिक आर कंस पूर्ण. आणि जो आपला दुसरा ऑप्शन आहे तो आहे 2 पाय आर एच वर्ग. आणि इथे आपल्याला वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ सांगितलेले आहे. मग राईट ऑप्शन कुठला आहे? अगदी बरोबर, 2 पाय आर कंसामध्ये एच अधिक आर. हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आहे. बघा, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काय आहे तर 2 पाय आर कंसामध्ये एच अधिक आर कंस पूर्ण हे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आहे. आपला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, आपला हा जो ऑप्शन आहे तो जो क्वेश्चन आहे तो आपला शेवटचा आहे की वृत्तचितीचे घनफळ आपल्याला विचारलेले आहे. वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय? 2 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. एक जो आहे तो योग्य ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जो फर्स्ट आपला ऑप्शन आहे तो असा आहे की पाय आर वर्ग एच. काय आहे पहिला? पाय आर वर्ग एच. आणि आपला जो दुसरा ऑप्शन आहे तो आहे पाय आर एच वर्ग. तर मग राईट आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, पाय आर वर्ग एच हा काय आहे आपला राईट आन्सर आहे. बघा, वृत्तचितीचे जे घनफळ आहे, वृत्तचितीचे जे घनफळ आहे ते आहे पाय आर वर्ग एच. हे वृत्तचितीचे आपल्याला घनफळ मिळालेलं आहे. बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपला जो पाठ आहे, आपलं जे 16वे प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ, हे आपण अभ्यासलेलं आहे आणि थोडक्यात आता आपण त्याचा सराव देखील घेतलेला आहे. आता आणखी मजेदार पद्धतीने आपण ह्या पाठाची उजळणी कशी करणार आहोत बघा. खेळाच्या माध्यमातून आपण हा जो पाठ आहे तो आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, इथे आपल्याला किती खेळ दिलेले आहेत तर 5 प्रकारचे खेळ दिलेले आहेत. यापैकी कुठलाही एक खेळ आपण खेळणार आहोत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, हे जे 5 गेम इथे आहे यापैकी कुठलाही एक गेम आपण इथे खेळूया. ओके, आपण आज हा गिटारचा गेम खेळणार आहोत. यामध्ये जर तुम्ही राईट आन्सर दिलं तर काय होणार आहे, तुम्हाला गिटार वाजवायला मिळणार आहे. म्हणून आपण नीट प्रश्न हा आधी वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग विचारलेले जे ऑप्शन आहे त्यामधून आपल्याला राईट ऑप्शन हे सांगायचं आहे. तर बघा, आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे कोणत्याही चितीचे घनफळ बरोबर काय येणार आहे. आणि यासाठी आपल्याला 4 त्यांनी ऑप्शन देखील दिलेला आहे. बघा, जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे पाया गुणिले उंची. सेकंड ऑप्शन आहे 2 पाय गुणिले उंची. थर्ड आहे उंचीचा घन. आणि फोर्थ आहे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. मग ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं कोणत्याही चितीचे घनफळ हे काय येणार आहे बघा बरं. ऑप्शन पहा आणि योग्य आन्सर द्या. अगदी बरोबर, जे लास्ट ऑप्शन आहे आपलं तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची हे आपलं राईट आन्सर आहे. आणि ते येलो या गिटारवरती आपण क्लिक केल्याने राईट सिद्ध झालेलं आहे, राईट आलेलं आहे. आता आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो आपण इथे पाहणार आहोत. बघा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच डॅश क्षेत्रफळ. इथे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, ते 4 ऑप्शन कुठले आहे तर पहिला ऑप्शन आहे वर्तुळाचे, दुसरा आहे आयताचे, तिसरा जो आपला ऑप्शन आहे तो आहे चौरसाचे आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे चौकोनाचे. बघा, नीट जर तुम्ही प्रश्न वाचला तर तुम्हाला उत्तर योग्य मिळणार आहे.
बघा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच काय, तर आयताचे क्षेत्रफळ. अगदी बरोबर. मग आयताचे काय आहे, तर क्षेत्रफळ आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, एका घनाची बाजू 4 सेंटीमीटर आहे. एका घनाची बाजू किती आहे, तर ती 4 सेंटीमीटर आहे. ती दुप्पट केली तर घनफळ डॅश पटीने वाढेल. मग आपल्याला माहिती आहे 4चे दुप्पट किती होणार आहे, तरी देखील आपण ऑप्शन जे आहे ते इथे पाहणार आहोत. बघा, 8, 4, 3 की 2. काय येणार आहे, 4चे दुप्पट किती होते, अगदी बरोबर 8 होते. म्हणून रेड गिटारवरती आपण क्लिक केलं आणि आपलं राईट आन्सर आलेलं आहे. तर पहा, आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो असा आहे, द्रव्याचे डॅश म्हणजेच द्रव्याचे घनफळ होय. आता द्रव्याचे काय म्हणजे द्रव्याचे घनफळ. बघा, ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे की फर्स्ट आहे वस्तुमान, सेकंड आहे वाहने, थर्ड आहे आकारमान आणि शेवटचं आहे क्षेत्रफळ. मग योग्य ऑप्शन काय असणार आहे, वस्तूचे. अगदी बरोबर. द्रव्याचे आकारमान म्हणजेच द्रव्याचे काय असणार आहे, घनफळ असणार आहे. म्हणजेच आपले योग्य ऑप्शन काय आहे, तर आकारमान. आणि ते आहे ब्ल्यू गिटारवरती आपण क्लिक करूया, म्हणजे ती गिटार देखील आपल्याला वाजवायला मिळालेली आहे. म्हणजेच राईट ऑप्शन आपलं आलेलं आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की त्रिकोणी चितीला पृष्ठे, शिरोबिंदू व कडा अनुक्रमे डॅश असतात. किती असतात पहा. फर्स्ट ऑप्शन आहे 6, 8, 14. सेकंड ऑप्शन आहे 5, 6, 9. थर्ड ऑप्शन आहे 8, 12, 18 आणि लास्ट ऑप्शन आहे 4, 4, 6. मग सांगा पाहू योग्य ऑप्शन काय असणार आहे. अगदी बरोबर, सेकंड जे आहे 5, 6, 9 हे आपलं काय आहे, राईट आन्सर आहे. आणि ते देखील आपलं बरोबर आलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या r बरोबर किती, 7 सेंटीमीटर व उंची h बरोबर 10 सेंटीमीटर असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ डॅश असेल. काय असेल पहा, 110 चौरस सेंटीमीटर, 70 चौरस सेंटीमीटर, 440 चौरस सेंटीमीटर की 220 चौरस सेंटीमीटर. पहा मुलांना, आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे. अगदी बरोबर, 440 चौरस सेंटीमीटर हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि त्याचा कलर आहे ब्ल्यू. आपलं आन्सर देखील राईट आलेलं आहे. आता बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे, एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ डॅश असेल. आणि आपल्याला 4 ऑप्शन जे दिलेले आहेत ते आहे 1600 घन सेंटीमीटर, 1600 चौरस सेंटीमीटर, 1600 चौमी म्हणजे चौरस मीटर आणि 1600 घमी म्हणजे घन सेंटीमीटर. काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, 1600 घन सेंटीमीटर हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. म्हणून आपण रेड गिटारवरती क्लिक केलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे ते आहे आयलरचे सूत्र. बघा, शेवटचा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे आयलरचे सूत्र. या शास्त्रज्ञानाने आयलरचे सूत्र जे आहे ते काय मांडलेले आहे. हा जो आयलर आहे त्याने त्याचे सूत्र मांडलेले आहे की V अधिक F बरोबर E अधिक 2. दुसरं आहे VF बरोबर 2E. तिसरं आहे V अधिक F बरोबर 2E आणि तिसरं आहे VF बरोबर E अधिक 2. मग आयलरचे योग्य जे सूत्र आहे ते कुठलं असणार आहे. अगदी बरोबर, पहिलं जे आहे V अधिक F बरोबर E अधिक 2 हे आयलरचे काय आहे तर सूत्र आहे. म्हणून आपण रेड गिटारवरती टिक केलेली आहे. पहा, आपलं जे पुढचा आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे पिंपाची धारकता म्हणजेच पिंपाचे डॅश. आता बघा, काय आहे, क्षेत्रफळ आहे, घनफळ आहे, वक्र पृष्ठफळ आहे की पृष्ठफळ आहे. मग आपलं राईट ऑप्शन काय आहे. अगदी बरोबर, घनफळ हे आपलं राईट ऑप्शन आहे. म्हणजेच पिंपाची जी धारकता म्हणजेच काय, पिंपाचे घनफळ. आणि ते कुठल्या कलरचं आहे तर ग्रीन कलरचं. आणि आपला आन्सर देखील राईट आलेला आहे. बघा, आपला जो लास्ट प्रश्न आहे तो आहे 1 घन सेंटीमीटर बरोबर डॅश मिलीलिटर. मग बघा, ऑप्शन दिलेला आहे 100, 1000, 10 की 1. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे. अगदी बरोबर, 1 हा काय आहे आपला योग्य ऑप्शन आहे. बघा, 1 घन सेंटीमीटर बरोबर 1 मिलीलिटर. म्हणून आपण येलो गिटारवरती टिक केलेलं आहे. आपलं राईट ऑप्शन आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण
खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे 16वं प्रकरण आहे कुठलं तर पृष्ठफळ व घनफळ हे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. आता त्यावरती आपण काय करणार आहोत तर परीक्षा देखील घेणार आहोत. चला मग मुलांनो, रेडी आहात परीक्षा देण्यासाठी? ओके, मग आपण स्टार्ट करूया आणि विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहे. बघा, कोणत्याही चितीचे घनफळ बरोबर डॅश. इथे ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहे, त्यापैकी एक तुम्ही सांगायचं आहे. बघा, फर्स्ट आहे पाया गुणिले उंची, सेकंड आहे 2 पाय गुणिले उंची, थर्ड आहे उंचीचा घन आणि शेवट आहे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, जे लास्ट आहे तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची ते आपलं राईट आन्सर आलेलं आहे. आता आपलं जे सेकंड क्वेश्चन आहे तो आहे द्रव्याचे डॅश म्हणजेच द्रव्याचे घनफळ होय. बघा, 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे वस्तुमान, वाहने, आकारमान आणि क्षेत्रफळ. मग योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, आकारमान. द्रव्याचे आकारमान म्हणजेच द्रव्याचे घनफळ होय. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, आयलरचे सूत्र आपल्याला विचारलेले आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे V अधिक F बरोबर E अधिक 2, VF बरोबर 2E, V अधिक F बरोबर 2E, VF बरोबर E अधिक 2. मग आपलं योग्य सूत्र काय असणार आहे? अगदी बरोबर, V अधिक F बरोबर E अधिक 2 हे आयलरचे सूत्र आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, पिंपाची धारकता म्हणजेच पिंपाचे काय? बघा, क्षेत्रफळ, घनफळ, वक्र पृष्ठफळ की पृष्ठफळ? बघा, आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, घनफळ हे आपलं योग्य ऑप्शन आहे. बघा, पिंपाची धारकता म्हणजेच पिंपाचे काय असणार आहे? घनफळ असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ आपल्याला काढायला सांगितलेले आहे. मग ते 1600 घन सेंटीमीटर आहे, 1600 चौरस सेंटीमीटर, 1600 चौरस मीटर की 1600 घन सेंटीमीटर? काय असणार आहे? अगदी बरोबर, तर 1600 घ सेमी हे आपलं राईट ऑप्शन आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की त्रिकोणी चितीला पृष्ठे, शिरोबिंदू व कडा अनुक्रमे डॅश असतात. कशा असतात पहा. पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 6, 8, 14. दुसरं ऑप्शन आहे 5, 6, 9. तिसरं ऑप्शन आहे 8, 12, 18 आणि शेवटचं आपलं जे ऑप्शन आहे ते आहे 4, 4, 6. मग राईट आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, 5, 6, 9 हे काय आहे? आपलं राईट ऑप्शन आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 1 घ सेमी बरोबर डॅश. काय येणार आहे? बघा, 100, 1000, 10 की 1? अगदी बरोबर, काय येणार आहे तर 1 येणार आहे. बघा, 1 घ सेमी बरोबर 1 मिलीलीटर. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या R बरोबर 7 सेंटीमीटर व उंची 10 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. मग आपल्याला इथे त्याचे वक्र पृष्ठफळ काढायचे आहे. तर वक्र पृष्ठफळ काय असणार आहे? बघा, 110 चौरस सेंटीमीटर, 70 चौरस सेंटीमीटर, 440 चौरस सेंटीमीटर आणि 220 चौरस सेंटीमीटर. मग आपले योग्य ऑप्शन आहे अगदी बरोबर 440 चौरस सेंटीमीटर हे आपले योग्य ऑप्शन आहे. पहा, आपला जो 9वा प्रश्न आहे तो असा आहे की एका घनाची बाजू 4 मीटर आहे तर ती दुप्पट केली. आता दुप्पट करायची आहे घनाची एक बाजू, तर कशी होणार आहे ती? 4चे दुप्पट किती होतात? अगदी बरोबर, ऑप्शन आधी आपण वाचूया. 8, 4, 3 की 2? काय आलेले आहे तर 8 हे आलेले आहे. बघा, एका घनाची बाजू 4 सेंटीमीटर आहे, ती दुप्पट केली तर घनफळ हे 8 पटीने काय होणार आहे तर वाढणार आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच डॅश क्षेत्रफळ. कशाचे क्षेत्रफळ? पहा, वर्तुळाचे, आयताचे, चौरसाचे की चौकोनाचे? अगदी बरोबर, आयताचे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे
आपण जे पृष्ठफळ व घनफळ आहे हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण हे प्रकरण शिकलो आहोत आणि त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आता थोडक्यामध्ये आपण त्याचे काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील इथे पाहणार आहोत. तर बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो आपला पहिला प्रश्न आहे की घनाकृतीचे घनफळ म्हणजेच काय, आणि घनाकृतीचे जे घनफळ आहे ते म्हणजेच इष्टिकाचिती घन वृत्तचिती हे त्रिमितीय आकार म्हणजेच काय, तर घनाकृती. बघा, इष्टिकाचिती घन आणि वृत्तचिती हे त्रिमितीय आकार म्हणजेच काय, तर घनाकृती. आणि त्या अवकाशातील जागा व्यापतात. कशाच्या जागा व्यापतात त्या, तर अवकाशातील जागा व्यापतात. घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागाचे माप म्हणजेच काय, तर घनाकृतीचे घनफळ होय. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे किती चौरस मिलीमीटर. तर 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 10 चौरस मिलीमीटर. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे घनफळाचे प्रमाणित एकक काय आहे. ते आपण इथे घेतलेलं आहे की जर घनाची बाजू 1 सेंटीमीटर असेल तर घनाने व्यापलेली जागा हे घनफळ मापनाचे प्रमाणित काय असते, एकक असते. मग घन सेंटीमीटर म्हणजेच 1 घन सेंटीमीटर किंवा 1 सेमीचा वर्ग असे आपण लिहितो. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनामध्ये मावणाऱ्या पाण्याचे आकारमान किती असेल. त्याची उकल आपण इथे काढून घेतलेली आहे. बघा, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनामध्ये मावणाऱ्या पाण्याचे जे आकारमान आहे ते 1000 घन सेंटीमीटर म्हणजेच 1 लिटर असेल. 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर बरोबर किती, तर 1000 मिलीलीटर. आणि आपला जो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे तो आहे 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंची व 0.5 मीटर रुंद अशी जी भिंत आहे ती बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी, 25 सेंटीमीटर रुंदी व 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, आपण उकल इथे करून घेतलेलं आहे. भिंतीचं घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता त्या किमती आपण इथे टाकलेल्या आहे. 6 गुणिले 0.5 गुणिले 2.5 बरोबर किती आलेलं आहे, 7.50 चौरस मीटर. मग इथे आपण घेऊ शकतो की 75 लाख चौरस सेंटीमीटर. किती आहे पहा मुलांनो, 75 लाख चौरस सेंटीमीटर. मग विटांचे घनफळ बरोबर किती, तर विटांचे जे घनफळ आहे बरोबर 25 गुणिले 15 गुणिले 10 मग 3750 चौरस मीटर. विटांची संख्या, भिंतीचे घनफळ छेद विटांचे घनफळ किती आहे बघा, 75 लाख छेद 3750 किती आलेलं आहे, तर 2000 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे काही प्रश्न उत्तरे जे आहे ती देखील आपण इथे समजून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 16वे प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे आणि ते प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा घेतलेल्या आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण इथे स्पष्ट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे 16वे प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ हे प्रकरण आपलं इथे पूर्ण झालेलं आहे. लवकरच भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.